नमस्कार मैत्रिणींनो, उमाज रेसिपी चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। हा माझा पहिलाच व्हिडिओ आहे आणि तो पावसाळ्यानिमित्त जी सर्वांची आवडती भाजी असते त्याला वेगवेगळी नावं आहेत, पण माझ्या आईने ह्या भाजीला नाव दिलं होतं आंबट चुका। चला मी आता तुम्हाला सांगते, त्यामागची एक छोटीशी गोष्ट पण आहे आणि त्या भाजीची रेसिपी पण सांगते। यासाठी लागणारं साहित्य मी असं घेतलेलं आहे। हा आहे आंबट चुका, स्वच्छ धुवून चिरलेला। ही शेपूची भाजी आहे। त्याच्यानंतर इथं आहे थोडंसं ओलं खोबरं, कढीपत्ता, थोडे आमसूल, जिरे, त्यानंतर थोडे धणे, कोथिंबीर, हिरवी मिरची चवीनुसार तुम्ही कमी जास्ती करा। त्यानंतर लसूण आहे, आलं आहे आणि थोडा गूळ आहे। गूळ हा आमच्या घरामध्ये आवडतो म्हणून घालतो, तुम्ही नाही घातला तर चालेल। आणि हे थोडेसे ओले शेंगदाणे आहेत। आजकाल भुईमुगाच्या शेंगा येतात ना, त्यासाठी थोडे काढलेले आहेत। आणि हा भिजवलेला हरभरा आहे। हा फोडणीसाठी थोडा लसूण, हा लसूण आता सालीसकट ठेवला आहे कारण हा गावरान आहे। आता हे सगळं आपण ह्याच्यामध्ये वाटण करून घेणार आहोत आणि नंतर मग फोडणी कशी टाकायची। आता ह्याच्यामागची एक छोटी गोष्ट म्हणजे पावसाळ्यात आंबट भाजी ही आवडत नाही असं एक पण व्यक्ती नाही, पण लहानपणी आपल्याला ते आवडत नसते। पण आईने आम्हाला एकदा फक्त सांगितलं की हे गावरान गाईचं तूप घालून एकदा नुसतं खाऊन बघा। त्या दिवसापासून ही माझी फेवरेट भाजी झालेली आहे। मला आशा आहे तुम्हाला पण आवडेल। कढईमध्ये थोडं तेल टाकून घेऊ, साधारणपणे 2 टेबलस्पून। कढईमध्ये 2 टेबलस्पून तेल टाकून घेतलेलं आहे। तेल तापल्यानंतर सगळ्यात पहिल्यांदा आपण त्याच्यात मोहरी टाकून घेऊ। मोहरी तडतडल्यानंतर थोडं जिरं टाकू। त्यानंतर आपण हा बारीक केलेला लसूण टाकूया। थोडे हिंग टाकू, कढीपत्ता, त्यानंतर आपण हा वाटलेला मसाला टाकून घेतो। गॅस कमी ठेवू। हा वाटलेला मसाला थोडासा व्यवस्थित परतून घेऊ। हे 2 मिनिट परतून